माझ्या एका मित्राने म्हटलं की तू असा प्रत्येक ठिकाणी जातो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो, तू एकट्याने काय ठेका घेतलाय का? आणि माझं उत्तर होतं, हो, मी ठेका घेतलेला आहे. कशाने ठेका घेतला आहे? कारण मी या पदावर आहे, तर या पदावरची समजा मी जिल्हाधिकारी असेल तर जिल्ह्यामधले जे काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याची जबाबदारी माझी, नैतिक माझी आहे, लिगली माझी आहे. आणि म्हणून माझा इथला प्रत्येक प्रश्न माझा ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला तर मी सक्सेस होईल. कदाचित फेल होईल, पण मी प्रयत्न तर केला पाहिजे, त्या दृष्टिकोन केला पाहिजे. मी नेहमी म्हणतो, इफ आय कॅनॉट हू एल्स कॅन. जर मी करू शकत नाही तर कोण करू शकतं, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि ज्या दिवशी प्रत्येक माणूस आपलं हे विचारायला सुरुवात करेल त्यावेळेस आपल्या समाजातले सगळे प्रश्न संपलेले असेल. इफ आय कॅनॉट हू एल्स कॅन हा प्रश्न जर खरोखर विचारायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती वागायला जर सुरुवात केली तर आपल्याला, कुटुंबाला, व्यक्तीला, गावाला त्या याच्यातून महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण तो प्रश्न आपण विचारणार, इफ आय कॅनॉट ही विल, इफ ही कॅनॉट शी विल, इफ शी कॅनॉट गव्हर्नमेंट विल, आणि गव्हर्नमेंट कॅनॉट हू विल. बाहेरचे देश येऊन करणार आहेत का दुसऱ्या ग्रहांकून येऊन आपल्यासाठी करणार आहे? नो. हे प्रॉब्लेम जर आपण क्रिएट केलेत ते सॉल्व्ह करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. आणि म्हणून इफ आय कॅनॉट हू एल्स कॅन याचं उत्तर एवढंच आहे, ते मी स्वतःची जबाबदारी, फक्त जबाबदारी न राहता माझी भूमिका काय आहे ती जर पार पाडली तर त्याला नैतिकता म्हणतात. आणि त्याच्यातून नैतिक कुटुंब, नैतिक व्यक्ती, नैतिक कुटुंब, नैतिक समाज तयार होईल. आणि अशी जर नैतिकता समाज झाली तर आपण जे म्हणतो की आपली घसरण झाली आहे, आपण चुकीच्या पद्धतीने चाललो, ते चुकीच्या पद्धतीने जाणं आपण थांबू आणि योग्य दिशेनं वाटचाल करून आपण पुढं काम करू शकू. तुम्ही म्हणाल असं मी काय केलं? आम्ही एक उदाहरण देऊ शकतो, बाकीच्यांचे देऊ शकतो. समाजामध्ये अनेक उदाहरणं आहेत. मी जसं सांगितलं, संतांचे सांगितले, शिवाजी महाराजांचं सांगितलं, सावित्रीबाई फुलेंचं सांगितलं. आपल्याला एक उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे, मी सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून होतो आणि त्यावेळेस माझ्याकडे पंढरपूर मंदिराचा अध्यक्षपदाचाही कार्यकाळ एक 5-6 महिन्यासाठी होता. आणि माझ्याकडे हा कार्यकाळ एक्झॅक्टली आषाढी वारीच्या 1 महिना अगोदर आला. जनरली जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी, आपल्याला माहिती आहे, आषाढी वारी 4 वाऱ्यापैकी सर्वात मोठी वारी असते. 10-15 लाख लोक महाराष्ट्राच्याच नव्हे भारताच्या अनेक राज्यातून येतात, दर्शनासाठी येतात, पायी पायी येतात, 3-3, 4-4 आठवडे चालत येतात, अनवाणी येतात. आता त्याच्यातून वेगळ्या पद्धतीत झालो असं, पण पहिल्यापासून जर बघितलं तर अनेक वर्षापासूनची, शतकांपासूनची ही परंपरा आहे. तो चार्ज माझ्याकडे आला. तो चार्ज आल्यानंतर प्रथमतः मंदिरात मी जिल्हाधिकारी, त्याच्या अगोदर जो 6-7 महिने होतो तिथं, पण मंदिरात मी गेलेलो नव्हतो. चार्ज आल्यानंतर मंदिरात गेलो, कारण जर मी त्या अध्यक्ष झालो आहे तर तिथलं माझं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे, हा उद्देश होता. आणि विशेष करून वारी व्यवस्थित झाली पाहिजे, हा माझा उद्देश होता. मंदिरात गेलं, मग तिथली माहिती घेतली, कसं चालतं दर्शन, कसं चालतं, मंदिर कधी बंद होतं, कधी चालू होतं, काय त्यांचे नियम, प्रत्येकाचे नियम असतात, ते नियम काय आहेत ते समजून घेतले. आणि मला हे सांगितलं, मी रात्री मंदिर कधी बंद करतात? त्यांनी सांगितलं 11 वाजता आम्ही बंद करतो. उघडता किती? उघडता 6-7च्या आसपास उघडतो, सगळ्या पूजा होऊन मग दर्शनासाठी उघडं करतो 6-7च्या आसपास. 4 वाजता उघडतो, पण पूजा असते वगैरे वगैरे, साफसफाई असते वगैरे. मी परत प्रश्न विचारला की समजा 11 वाजता रांगेत किंवा इथं काही भक्त असतील तर त्यांचं काय? 11 वाजता आम्ही बंद करतो, दुसऱ्या दिवशी सकाळी ते थांबतात, दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेतात आणि जातात. मी म्हटलं असं का? तर त्याने सांगितलं, देवाला, विठोबाला, रुक्मिणीला जे देव आहे त्यांना आरामाची गरज असते, त्या आरामाचा तो वेळ असतो, त्याच्यामुळे करतो. म्हणलं भक्तांचं काय? ते कुठून तरी दूर आलेले आहेत, ते दर्शनासाठी आलेले आहेत, दर्शन ते रांगेत थांबलेले आहेत आणि फक्त तुमच्या दृष्टिकोनातून तो वेळ झालेला आहे म्हणून त्यांना तुम्ही रात्रभर थांबा म्हणता, दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन दर्शन घेऊन ते जातील असं म्हणता. तर असं काही आहे का की जर त्याला आपण देव मानू, दैवत मानू, ज्यांच्या दर्शनाचे त्यांनी असं सांगितलं आहे का की 11 वाजता जर झाले, माझी झोपण्याची वेळ झालेली आहे, तर दरवाजा बंद करा, माझे भक्त रांगेत असते तरी चालतील, पण मी घरी झोपेल, असं देवाने सांगितलेलं आहे का? याच्यावरती त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. म्हणून निर्णय घेतला. मी हे सांगितलं, एक तर दर्शन 24 तास चालू राहील, पण तुमचा जर नियम असे, तुमची प्रथा आहे
की आराम भेटला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट करून शेवटचा भाविक जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत मंदिर उघडं राहील आणि दर्शन घेतल्यानंतरच बंद होईल, हा मी नियम तिथं केला.